हिंगोली जिल्ह्यात वसमत नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सकाळपासून सुरुवात झालेली आहे। हिंगोली शहरातील 2 वार्ड आणि वसमत नगर परिषदेसाठी जे आहे ते 17 वार्डासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। आपण जर बघितलं तर सकाळपासूनच या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जे आहे ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुलाबी बलून जे आहे ते मतदान केंद्र सजवण्यात आलेले आहे आणि याच मतदान केंद्रामध्ये जे आहे ते वसमतकर आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि मतदान प्रक्रियेला जे आहे ते सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। याच वसमत येथील मतदान केंद्रामध्ये काही काळ ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम आला होता, मात्र टेक्निशियन आल्यानंतर तो प्रॉब्लेम जे आहे ते तात्काळ दुरुस्त करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। काही काळ किंचित या ठिकाणी गोंधळ उडल्याची माहिती होती, मात्र लगेच टेक्निकल आल्यानंतर हा गोंधळ जो आहे तो पूर्णतः शांत झाला आणि पुन्हा एकदा याच केंद्रावरती जे आहे ते मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर गुलाबी बलूनच्या सहाय्याने जो आहे तो हा मतदार केंद्र जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे। वसमतमध्ये पाहायला गेलं तर भाजप सोबळावर लढते तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढते, तर या तिन्ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये जे आहे ते महाविकास आघाडीने इथे वज्रमुठ दाखवले आहे। मात्र वसमतचा मतदार राजा आता कुणाच्या बाजूने कोल देतो आणि कुणाचं पारड जड पडते हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। खरं तर वसमत विधानसभेमध्ये जे आहेत ते वसमत नगर परिषदेमध्ये जे आहेत ते या ठिकाणी भाजपच्या 4 बऱ्या नेत्यांच्या सभा झालेल्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांची सभा झाली तर दुसरे अन्य 3 मंत्र्यांच्या सभा झालेल्या आहेत। मात्र इथला कुठेतरी प्रचार जे आहे ते टोकाला गेला होता आणि याच विधानसभेमध्ये जे आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आता वसमतचा मतदार राजा जो आहे तो कुणाला कल देतो, कुणाच्या बाजूने कौल देतो हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।